आयुष्यात स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे 5 नियम तुमच्या आयुष्यात लागू करा. तुम्हाला जर तुमची किंमत वाढवायची असेल, तुम्हाला लोकांमध्ये रिस्पेक्ट हवी असेल, तुम्हाला जर वाटत असेल की लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे, तर हे 5 नियम ऐका आणि लक्षात ठेवा. अगदी एकही पॉईंट मिस न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला तुमचे क्वेश्चनचे आन्सर या व्हिडिओमध्ये मिळतील. पहिला नियम, आपण काय करत आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा. बऱ्याच लोकांना सवय असते मनात काही न ठेवता सगळं बडबड्यासारखं बोलून दाखवायची. असं अजिबात करू नका. यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात. पहिलं, जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात, तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल. ही फक्त बोलतो हा फक्त बोलतो. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका. लोकांना त्याचा गैरसमजात राहू द्या. आपले शब्द मोजून वापरा. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. दुसरा नियम सांगण्या अगोदर मी एक गोष्ट सांगेल की सुटलेला बाण आणि बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द कधीच परत येत नाही. जेवढे पण बुद्धिमान लोक असतील ना, त्यांना नोटीस केलं असेल तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत किंवा जास्त शब्द वापरण्याऐवजी ते कमी बोलतात. वायफळ बडबड सुद्धा करत नाही. त्यांचा वेळ ते वाया घालवत नाहीत असं बोलण्यात. आणि आपला दुसरा नियमही हेच सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता ना, तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट तुम्ही अशी बोलून जाता, ज्याने तुमची बाजू खालवते. या उलट, जर तुम्ही लोकांमध्ये कमी बोललात, लोकांसमोर शांत राहिलात, ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही असं बोलून जातील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहिती पडेल आणि तुमची कमजोर बाजू त्यावेळेस झाकल्या जाईल. त्यामुळे चौघामध्ये असताना ना, तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं कमी बोला. तिसरा नियम, तुमची इमेज, तुमचा रेपुटेशन आणि म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर अवलंबून आहे. तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा. तुमची इमेज तुमची ऊर्जा असते. त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता. लोकांसमोर स्वतःचा वेळ अशी ठेवा की लोक तुमची मजा उडवताना सुद्धा विचार करतील. लोकांच्या नजरेत आपली इमेज 4 गोष्टीवरून ठरत असते. पहिलं तुमच्या कपड्यांवरून, दुसरं तुमच्या पैशावरून आणि तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून. तुमचं राहणीमान सुधारा. मेहनत करून पैसे कमवा. बोलताना तुमचे शब्द जपून वापरा. आणि शेवटचं, तुमच्या कामाबद्दल तुम्ही नेहमी प्रामाणिक राहा. तुमचं कामच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देते. त्यातूनच तुम्हाला पैसेही मिळतात आणि त्यातूनच तुमचा रेपुटेशन सुद्धा वाढते. म्हणून असं काम करू नका जेणेकरून तुमच्या कामामध्ये तुमची इमेज खराब होईल. तुम्ही नेहमी चांगलं काम करत राहा. चौथा नियम, राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा. तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात. म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा. याचा अर्थ असं नाही की तुम्ही अहंकारी बना. याचा अर्थ असा होतो की लोकांनी तुमच्याकडे स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःला कमी समजाल तर लोक तुम्हाला तसेच समजतील. तुम्ही राजा नसला तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही ते योग्यच आहात. स्वतःला कधी अपमानित करू नका. स्वतःवर विश्वास असू द्या. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. 5वा नियम, जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका. अंतर ठेवून राहायला शिका. तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार. हा साधा नियम आहे. याची गोष्ट आपल्याला जास्त मिळतं. या गोष्टीतून आपल्याला जास्त शिकायला मिळतं. त्याची आपण किंमत करत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीतही आहे. तुम्ही लोकांसाठी जेवढे अवेलेबल असाल तेवढी तुमची किंमत असणार आहे. कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते. हा नियम आपल्याला सुद्धा लागू असतो. म्हणून लोकांपासून लांब राहा. आपल्या कामावर लक्ष द्या. तुमच्या यश लोकांना तुम्हाला आकर्षित करेल तुमच्याकडे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.